नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी टिफिनसाठी आणि अगदी सगळ्यांना आवडणारी अशी भाजी बनवून दाखवणार आहे। तर कढईमध्ये तेल घातलं आहे, मोहरी आणि जिरीची छान अशी फोडणी दिली, कढीपत्ता घातला, कढीपत्ता छान असा कुरकुरीत होऊन द्यायचा। नंतर इथे मी एक मोठा कांदा आहे, तो असा लांब लांब कट केला आहे, थोडासा पातळच आपल्याला कट करून घ्यायचा, अशा पद्धतीने मी यामध्ये घालून घेतला आहे। तो आता कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा तेलामध्ये। मस्तपैकी गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो मी कापून घातला आहे। टोमॅटो असा बारीक बारीक मी कापून घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते। अगदी ह्या भाजीला कोणी नाही म्हणणारच नाही, इतकी ही भाजी चविष्ट लागते आणि टिफिनसाठी अगदी झटपट होते। लहान मुलांना म्हटलं तरी ही भाजी खूप आवडते। आणि येथे मी लांब लांब अशा पद्धतीने कांदा कट करून घातला आहे, त्यामुळे भाजी खूपच सुंदर दिसते आणि दिसायला जेवढी ती सुंदर आहे तर तेवढीच ती चवीला पण खूपच छान लागते। या भाजीमध्ये अगदी बेसिक मसाले घातले आहे, अर्धा चमचा हळद पावडर आणि 2 चमचे मी येथे बेडगी मिरची पावडर घातली आहे। बेडगी मिरचीला छान असा रंग असतो, त्यामुळे भाजीला छान असा रंग येतो। तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर नक्की घाला, अगदी खूप सुंदर अशी भाजी दिसते। आणि नसेल तर तुम्ही घरात जे लाल तिखट आहे ते घातलं तरी चालेल। 3 मोठे बटाटे मी उकडून असे त्याची साल काढून सुरीने त्याला असं बारीक बारीक कट केलं आहे, अगदी त्याला स्मॅश करून घेतलं नाही, थोड्या थोड्या मोठ्या फोडी मी याच्या असंच ठेवल्या आहेत। खूप छान दिसते भाजी अशा पद्धतीने केली तर। अगदी तुम्ही सकाळी जर टिफिनसाठी ही भाजी बनवत असाल तर काय करायचं, पटकन उठल्यानंतर पटकन कुकर लावायचा आणि पीठ मळून घ्यायचं। आपलं पीठ भिजतं तोपर्यंत मस्तपैकी कुकर थंड होतो आणि बटाटे शिजतात। तर आता यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार। मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। मीठ सगळ्या भाजीला व्यवस्थित असं लागलं पाहिजे। तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, अशा पद्धतीचे अगदी खूपच छान होते, अगदी भन्नाट लागते चवीला। यामध्ये आता मी खूप सारी कोथिंबीर घालते आहे, तुम्ही जेवढी कोथिंबीर घालाल तेवढी भाजी खूपच छान लागते चवीला। नेहमी आपण एकाच पद्धतीची भाजी बनवतो आणि मग ती खायचा आपल्याला कंटाळा येतो, तर कधीतरी अशा पद्धतीची भाजी नक्की एकदा करून बघा, खूपच छान लागते, अगदी चवीला भन्नाट अशी लागते। अशी ही पटकन होणारी बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, नवीनच असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।